सर्वजण 9च्या पहिलेच कामाला चालले गेले होते. मग घरातले सर्व काम वगैरे करून दुकान वगैरे उघडून ठेवून दिली होती. नळ पण आले होते, पाणी वगैरे भरून घेतलं. माझ्या लग्नानंतर माझ्याजवळ एवढ्या साड्या नव्हत्या, 5च साड्या होत्या जी की मी कुठं पण घालत होती. ही साडी माझ्या सासूबाईंनी मला लग्नानंतर दिलेली आहे. दुकान वगैरे बंद केली, जेवण वगैरे केलं, सर्व घरी आले होते जेवण करायला. मग जेवण वगैरे करून परत चालले गेले. मग मी आज कपाट लावायला काढलं होतं पूर्ण. ही साडी मला सत्यनारायणच्या टाईमला घेतलेली आहे त्यांनी. ही साडी मी खूप जास्त घातलेली आहे म्हणून याच्यावर मिरर होते ते फुटून गेलेले आहे धुण्यामध्ये. लग्नानंतर 1 वर्षापर्यंत माझ्याजवळ 5च साड्या होत्या जी की मी कुठं पण घालत होती हे साड्या. ही साडी ज्यांनी माझं कन्यादान केलं होतं त्यांनी घेतलेली होती. सचिनला पण त्यांनी ड्रेस घेतला होता. ही साडी एवढी घालण्यात नाही आली आहे कारण की याचं ब्लाऊजच शिवलं नव्हतं. त्या टाईमला मी एवढ्या साड्या घालत नव्हती. जेव्हा मला साडीची आवड झाली त्यानंतर याचा ब्लाऊज शिवलेला आहे. अजून एक साडी आहे जी मी व्हिडिओमध्ये घेतली नाही आहे. ही साडी माझ्या लग्नाची आहे जी की माझ्याच आवडीनं घेतलेली आहे. जे बी भारी साड्या असते ते मी अशा थैल्यात किंवा पन्न्या वगैरे ठेवतो कारण की त्यांचे स्टोन वगैरे पडले नाही पाहिजे म्हणून. बाकीच्या साड्या मी हँगरमध्ये वगैरे लटकून ठेवतो. या कलरच्या